नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आंबेवाडी क्रॉसजवळ हिंडलगाव व बॉक्सेट रोडवर सुरू असलेल्या एका मटका अड्ड्यावर गुरुवारी सायंकाळी उशिरा छापा टाकण्यात आला. सीएन व सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून या छाप्यामध्ये 10 जणांना अटक करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत गेलेल्या मराठी बांधवांनी बेळगाव आमच्या हक्काचे च्या घोषणा देत देशाच्या राजधानीत सीमा प्रश्नाचा हुंकार केला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली खानापूर आणि बेळगाव येथील समिती कार्यकर्ते बेळगावहून आज दिल्लीला पोहोचले आहेत. त्यांनी सीमा बांधवांच्या व्यथा प्रकट केल्या. महाराष्ट्र शासनाने 2004 साली सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. तेथील कामकाजाला गती द्यावी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सीमा प्रश्नाची धग महाराष्ट्राने देशव्यापी करावी. अखिल भारतीय साहित्य संमेलनात केंद्र शासनाने बेळगाव सीमा भाग तात्काळ महाराष्ट्रात सामील करावा असा ठराव मांडावा असं आवाहन करण्यात येणार आहे. दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निमित्त काढण्यात आलेली ग्रंथदिंडी दरम्यान बेळगावातील एक मराठी कार्यकर्ता पत्रक वाटून मराठी भाषिकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी यावेळी करताना दिसत होता. खानापूर तालुक्यातील नदगड गावात स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट होऊन 5 जण गंभीर जखमी झाले. या घटनेमध्ये एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नंदगड गावातील जनता कॉलनीतील रघुनाथ मादार यांच्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन रघुनाथ मादार वय 35, नागराज कोलकार वय 30, मशा नव्वा कांबळे वय 55, मनुषा कांबळे वय 26, प्रकृती कांबळे, आराध्या कांबळे हे गंभीर जखमी झाले. नंदगडमध्ये गेल्या आठवडाभरापासून ग्रामदेवीची जत्रा सुरू असताना सिलेंडर स्फोट झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. विजापूर शहराजवळील तोरवी रोडवरील अल अमीन मेडिकल कॉलेजमध्ये मूळ जम्मू काश्मीरचा रहिवासी असलेल्या हमीन नासिर हुसेनी या काश्मीरी विद्यार्थ्यावर रॅगिंग करणाऱ्या 5 सिनियर विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले सर्व विद्यार्थी अंतिम वर्षातील असून ते बेळ्ळारी, विजापूर आणि तुमकुर जिल्ह्यातील आहेत. हमीनच्या कुटुंबातील एका सदस्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना अल अमीन मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाल्याप्रकरणी ट्विट केलं होतं. यानंतर विजापूर पोलिसांनी आरोपी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीची दारू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाचा थरारक पाठलाग करून चंदगड पोलिसांनी सुमारे 5,12,400 रुपयांची दारू जप्त केली आहे. दारू वाहतूक करणाऱ्या इनोव्हा कारसह एकूण 14,12,400 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केलाय. दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस हवालदार सुनील माळी, तुकाराम राजीगरे, पोलीस शिपाई नितीन पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान या कारवाईत सापडलेल्या इनोव्हा कारचा मालक व अज्ञात चालक या आरोपी आपले वाहन तिथेच टाकून पलायन केल्याने त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींवर चंदगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आसिफ सेठ फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरात असंसर्गजन्य रोग, वजन, रक्तदाब आणि रक्तातल्या ग्लुकोजची पातळी तपासणी होणार आहे. तरी बेळगाव उत्तर मतदारसंघातील नागरिकांनी खंजर गल्ली येथील सरकारी मुलींची शाळा, रुक्मिणीनगर येथील सरकारी शाळा, रामतीर्थनगर येथील सरकारी शाळा, आझमनगर येथील सरकारी उर्दू शाळा तसेच अशोकनगर येथील सरकारी शाळेमध्ये रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी जाऊन या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आसिफ सेठ फाउंडेशनच्या वतीने कळवण्यात आलं आहे. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचा महानगरपालिकेत समावेश करण्यासाठी मार्चमध्ये महत्वाची बैठक आयोजित केली जाणार आहे. मात्र फक्त 112 एकर जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंट बोर्डाने दिलाय. त्यामुळे उर्वरित नागरिकांना फटका बसणार आहे. या मुद्द्यावर समितीने अहवाल तयार करून तो केंद्र सरकारला पाठवण्याचं काम हाती घेतलं आहे. याच बैठकीत संरक्षण मंत्रालयाने बंद केलेल्या रस्त्यांबाबतही चर्चा होणार आहे, अशी माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव येथील मराठा मंदिरच्या शेजारी असणाऱ्या जक्कीनहोंड तलाव परिसर व रस्त्याच्या शेजारी सध्या मोठ्या प्रमाणात घाणीचं व कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तरी लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या आरोग्य खात्याने याची त्वरित दखल घेऊन हा साचलेला कचरा तात्काळ हटवण्याच्या सूचना संबंधित खात्याला देऊन सफाई कर्मचाऱ्यांकडून या परिसराची स्वच्छता करण्यात यावी. तसेच या ठिकाणी परिसरातील नागरिकांकडून पुन्हा कचरा टाकला जाऊ नये या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या L&T कंपनी कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे गोंधळी गल्ली परिसरातील रहिवाशांना अनेक दिवसांपासून पाण्यापासून वंचित राहावं लागलं होतं. जलवाहिनी घालताना जुन्या चालू वाहिनीला धक्का बसल्यानं पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला होता. सदर कर्मचाऱ्यांनी याची दुरुस्ती न करता माती टाकून तसेच सोडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले होते. दरम्यान या दुरुस्तीचं काम अद्याप अर्धवटच असल्याने येथे बॅरिकेड्स बसवण्यात आलेत. याचा धोका येथील रहिवाशांना होत असून वाहतुकीला अडथळा ठरत आहे. बापटगल्ली, बेळगाव येथील श्री कालिका देवी युवक मंडळ तसेच रहिवासी व्यापारी बंधू बापटगल्ली यांच्या वतीने 25व्या वर्धापन दिनानिमित्त श्री कालिका देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दरम्यान महाअभिषेक, यज्ञ तसेच शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भक्तांनी या मूर्ती प्रतिष्ठापनेचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे मंदिर व्यवस्थापनेच्या वतीने कळवण्यात आले. मुजावर गल्ली, बेळगाव येथील रहिवासी माजी नगरसेवक व महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते सुरेश गणपतराव खन्नूकर वय 88 यांचं शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता अल्पशा आजाराने निधन झालं. ते येथील मोहन बागान हॉकी क्लबचे माजी खेळाडू तसेच मुजावर गल्लीचे पंच होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अनधिकृत मालमत्तांसाठी ब खात्याची अत्यावश्यक उपाययोजना आणली असून यासंबंधी सूचना कर्नाटकातील शहरी स्थानिक संस्थांना केल्या आहेत. यामुळे अनधिकृत लेआउट्सच्या प्रचाराला आळा घालता येणार आहे. ब खात्याचा उद्देश अनधिकृत बांधकामासाठी असून याद्वारे सरकारला स्थावर मालमत्ता कर आकारणीकरिता अधिकार असणार आहेत. ब खात्यातील मालमत्ताधारक आपली मालमत्ता विकू शकतील, परंतु त्यांना बँक कर्ज मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. सिद्धरामय्या यांनी पुढे सांगितले की आतापर्यंत ज्यांनी अनधिकृत पद्धतीने घरे बांधली आहेत त्यांना अडचणी येऊ नयेत. आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी एक साधा उपाय तयार केला असून अशा सर्व मालमत्तांसाठी 3 महिन्यांच्या आत खाती जारी केली जाणार आहेत. या प्रकारे आता बेळगावमध्ये सुद्धा ब खाते नोंदणीसाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय, ज्यामध्ये ई-आस्थी ऑनलाईन मालमत्ता नोंदणी प्रणालीचा वापर केला जातोय. यासाठी हेस्कॉम आणि तहसीलदार कार्यालय तसेच संबंधित खात्याकडून माहिती मागवली जाणार आहे. बेळगाव शहराला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या हिडकल धरणातील पाणी साठ्यामध्ये 18.82% घट झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी धरणामध्ये 27.20 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 33.506 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. यामुळे पाणी पुरवठा आणि व्यवस्थापनावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जाते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसंच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.